शेतकरी मित्रांनो नमस्कार। योजना दूतच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट या ठिकाणावर आलेला आहे। ते अपडेट म्हणजे वेंडर सिलेक्शन संदर्भातलं अपडेट आहे। ज्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन संदर्भात मेसेज आले आहेत, ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं आहे आणि त्यांना वेंडर सिलेक्शनच्या मेसेज येण्याच्या प्रतीक्षेत असतील त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे। त्या संदर्भातच आपण जी काही आहे ती माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, होतं काय की तुम्हाला वेंडर सिलेक्शनचे मेसेज आलेले आहेत, परंतु तुम्ही वेंडर सिलेक्शन करण्याकरता थांबलेले आहेत। याचं कारण म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करता, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला नेमक्या जेमतेम 10 ते 12 कंपन्या त्या ठिकाणावर दिसत आहेत। तुम्हाला जी पाहिजे ती कंपनी त्या वेंडर लिस्ट मध्ये नाहीये, म्हणून तुम्ही वेंडर सिलेक्शन साठी थांबले आहात। तर या संदर्भातलं एक महत्त्वाचा असा अपडेट आहे। तुम्ही जर वेंडर सिलेक्शन साठी थांबले असाल आणि तुम्हाला 3 महिन्याच्या वर कालावधी जर उलटून गेला असेल तर तुमचा अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जर थांबले असाल, तुम्हाला जर 3 महिन्याच्या 2 ते 3 महिन्याच्या वरती कालावधी झाला असेल थांबून, तर तुमचा अर्ज या ठिकाणावर बाद केला जाईल। त्यानंतर तुम्हाला जे काही वेंडर सिलेक्शन असेल किंवा मग पुढील सोलार योजनेच्या प्रक्रियेमधून तुम्हाला बाद केलं जाईल। त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज आणि कुठल्याही प्रकारची यामध्ये सोलारची मागणी करता येणार नाही। त्यामुळे तुम्हाला जी कंपनी तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल, जी चांगली कंपनी असेल ती फटाफट तुम्ही फास्ट मध्ये निवडून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही भविष्यात येणारे अर्ज बाद होण्याचे प्रॉब्लेम तुमच्या सोबत येणार नाही। आता लॉग इन केल्यानंतर यामध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी मी एक आयडी लॉग इन करून बघितला, त्यामध्ये फक्त आणि फक्त 12 कंपन्या त्यामध्ये लॉग इन केल्यानंतर दिसत होत्या। त्यामध्ये अल्पेक्स म्हणून आहे, डग पंपिंग आहे, गणेश ग्रीन एनर्जी, त्यानंतर जेलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आहे, हिमालया सोलार प्रायव्हेट लिमिटेड आहे, कोसोल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे, केपीजी आहे, त्यानंतर सद्भाव आहे, आयकॉन आहे। अशा कंपन्या या लिस्ट मध्ये आहे। आता कालपर्यंत या लिस्ट मध्ये आयकॉन कंपनी दिसत होती, परंतु आज आयकॉन कंपनी या लिस्ट मध्ये नाही। मित्रांनो बघा, जसं तुम्ही दिवस जे काही आहे ते पुढे जातील, यामधून जशा चांगल्या कंपन्या काही असतील त्या लिस्ट मधून त्यांचा कोटा संपला की हटून जाणार आहेत। आता नवीन कंपन्या यामध्ये कधी येणार आहेत, कधी जुळणार आहेत याबद्दलचं कुठलंही अपडेट या ठिकाणावर दिलेले नाही। परंतु आणि ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केला असेल, त्यांना वेंडर सिलेक्शनचे मेसेजची वाट बघत असाल, त्या शेतकऱ्यांनी वारंवार तुमचा जो काही हे आहे आयडी आहे तो त्या वेबसाईटवर जाऊन वेंडर स्टेटस मध्ये ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये टाकून सर्च करत राहा। म्हणजे त्या ठिकाणावर तुम्हाला कळेल की आपल्याला वेंडर सिलेक्शन साठी अपडेट आले आहे किंवा नाही। कारण कधी कधी आपण काय करतो, मेसेजची वाट बघतो, परंतु नेटवर्कचे इश्यू असतात किंवा मग काही सर्व्हरचे इश्यू असतात, त्यामुळे तुमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचू शकत नाही। अशा वेळी तुम्ही त्या मागेल त्याला सोलार योजना या वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करंट स्टेटस मध्ये तुमचा जो काही ऍप्लिकेशन MKMS आयडी आहे तो टाकून त्या ठिकाणावर सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस त्या ठिकाणी दिसेल। तुम्हाला जर असाइन वेंडर नावाचं खाली जर बटन लाईव्ह झाले असेल, तुम्हाला त्या ठिकाणाहून वेंडर असाइन करायचं आहे। आता वेंडर असाइन करायचं जर प्रत्येक जण थांबत असाल तर यापुढे कोणतीही कंपनी यामध्ये नव्याने ऍड होणार नाही। कारण तुम्ही 100 शेतकरी जर असतील, त्यांना वेंडर सिलेक्शनचा वेंडर असाइन करण्याचं ऑप्शन त्या ठिकाणावर आले असेल आणि ते वेंडर असाइन करण्यासाठी थांबत असतील, म्हणजे 100ला 100 लोक त्या ठिकाणावर थांबत असतील। आता 10 कंपन्यासाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये काही कोटा त्या ठिकाणी ठरवून दिलेला आहे, परंतु तो त्या 10 कंपन्याचा कोटा कोणी उचलायलाच तयार नसेल तर पुढची कंपनी त्या ठिकाणावर येणारच नाही। त्यामुळं तुम्हाला जी कंपनी आहे, ज्या कंपनीचं रिव्ह्यू घेऊन त्या कंपनीचं सर्व्हिस सेंटर कुठे आहे हे सगळं बघून त्या ठिकाणी तुम्हाला वेंडर सिलेक्शन करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही या योजनेच्या मधून बाद केले जाणार आहात। त्यामुळं तुम्हाला जर वेंडर सिलेक्शनचा मेसेज आला असेल, ज्या कंपन्या लिस्ट मध्ये आहेत त्याच कंपन्याचं तुम्ही वेंडर सिलेक्शन करायचं आहे। तेव्हा येणाऱ्या काळामध्ये नवीन कंपन्या या लिस्ट मध्ये ऍड होणार आहेत, अन्यथा तुम्हाला ज्या कंपन्या आज पाहायला मिळत आहेत त्या कंपन्या तुम्हाला उद्या पण त्याच कंपन्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळं तुम्ही जी कंपनी निवडायची आहे त्या कंपनी बद्दल व्यवस्थितरित्या फीडबॅक घ्या, त्याचं सर्व्हिस सेंटर कुठे आहे, त्याची सर्व्हिस कशी आहे हे सर्व बघा आणि ती कंपनी तुम्ही लवकरात लवकर निवडून घ्या, अन्यथा तुमचे जे काही अर्ज आहेत ते बाद केले जातील। एवढंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट द्यायचं होतं। आणि आतापर्यंत जर महायोजना दूतचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। येणाऱ्या काळात सर्वच कंपन्यांचे फीडबॅक असणारे व्हिडिओ
त्यांचे रिव्ह्यू, त्यांच्या तक्रारी कुठे करायचे आहेत, हे सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.